मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही, ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता, पण तरी सुद्धा रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबा भोजू खरात यांच्या संबंधाबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे। खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती। खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वयी माझा संबंध नव्हता। मुंबई भोंदू खरात प्रकरणात कायदेशीर चौरष्टीत राहून आताही माझी लढाई आहे। पूर्ण वस्त्रात असलेल्या महिलेला विवस्त्र करण्याच्या विकृत मनोवृत्ती विरोधक यांनी केले आहे। संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे। ही लढाई मी निश्चितपणाने लढेल। पहिल्या दिवसापासून जे सांगत आले ते आजही सांगते। सत्य प्रखरतेने तुमच्या समोर आहे। कोणताही पुरावा नाही, कोणतेही दुष्कृत्य गैरकृत्य कधीही केलेलं नाही। इतरांप्रमाणे आम्ही आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून आहे की त्यांच्या नावाने प्रसारित होणारे काही व्हिडिओ हे AI तंत्र करून तयार करण्यात आले आहे। हे विधान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी खरातला गुरु मानलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता तो अतिशय जुना व्हिडिओ होता। त्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्षही नव्हते, पण तरीसुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला। तरीसुद्धा ज्या पद्धतीची चिकलफेक झाली, AIचा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून। रुपाली चाकणकर यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की AIच्या मदतीने माझे व्हिडिओ तयार करण्यात आले।